सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची इंग्लिशची सिरीज चालू आहे. 45 डेजची सिरीज चालू आहे. इंग्लिश ग्रामर टॉपिक आहे, डे आहे 19. आजचा टॉपिक आहे टेन्सेस. कालचे उरलेले जे दोन काळ आहेत खालचे काळाचे आपण मुख्य प्रकार बघितले 3, नंतर उपप्रकार बघितले 4. तर त्यातले 2 प्रकार आपण 8व्या व्हिडिओमध्ये पाहिले होते, जे की सिंपल आणि कंटिन्युअस होते. तर आज आपण हे 2 बोट पाहणार आहेत, म्हणजे आपण परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस हे 2 काळ आपण समजावून घेणार आहोत. तर आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण एकदा कालच्या काळांची एकदा रिव्हिजन करूयात. एक एक सेंटेन्स आपण बघूयात. आता जनरल फॉर्म्युला बघूयात. आता आपण त्या कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की पहिलं जर आकार आहे, म्हणजे ह्या एका बोटाचे 3 सेक्शन आहे. पहिलं सेक्शन म्हणजे प्रेझेंट टेन्स, मधलं सेक्शन म्हणजे पास्ट टेन्स आणि शेवटचं सेक्शन म्हणजे फ्युचर टेन्स. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे S + V1 + ऑब्जेक्ट. इथे एक अपवाद आहे. जे 5 जण आहेत, ही, शी, इट, राम आणि सीता, यांना V5 लागतो. म्हणजे इथे 2 फॉर्म्युले S + V1 + O आणि S + V5 + O. म्हणजे सपोज आय लर्न इंग्लिश ग्रामर आणि शी लर्न्स इंग्लिश ग्रामर. जर मी आय बद्दल बोलले तर लर्न होईल, आणि हे ही, शी, इट, राम, सीता यांच्याबद्दल बोलले तर क्रियापदाचं 5वं रूप म्हणजे V5. हा V1 आहे, V2, V3, V4 आणि हा V5. तर आपण सिंपल पाचचा फॉर्म्युला परत एकदा रिपीट करते. सब्जेक्ट + V1 + ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट + V5 + ऑब्जेक्ट. सिंपल पाचचा एकच फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट + V2 + ऑब्जेक्ट. सगळ्या 10च्या 10 सब्जेक्टला क्रियापदाचं दुसरं रूप लागणार आणि उरलेला ऑब्जेक्ट आहे तसंच. अख्ख्या 12 काळामध्ये एकाच ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. पहिल्या बोटावरचा शेवटचा टॉपिक. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट + शल, विल, V1 + ऑब्जेक्ट. याच्यामध्ये आणि पहिल्या याच्यामध्ये काय फरक आहे, तर इथे शल, विल आलेत. शल कुणासमोर लागतो, तर आय आणि वीच्या समोर, आणि उरलेल्या सगळ्यांच्या समोर विल लागतं. तर अशा प्रकारे आपण पहिलं सिंपल वाला बोट काल पाहिलं होतं. कंटिन्युअस वाल्या बोटामध्ये पण बघा, पहिला जो काळ आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, याच्यामध्ये एम, इज, आर, V4 लागतो. याच्यामध्ये वॉज, वेअर V4 लागतं. तर याच्यामध्ये शल, विल, बी V4 लागतं. अशा प्रकारे आपण 2 बोट काल पाहिली, त्याचे भरपूर सारे एक्झाम्पल पाहिले. तर आज आपण तिसरं बोट बघणार आहे, म्हणजे तिसरं प्रकार बघणार आहे टेन्सेसचा, जो की आहे परफेक्ट टेन्स. बरं, हा टेन्स वापरायचा कधी, ऍप्लिकेशन कुठे आहे, की क्रिया आत्ताच झाली, मी आत्ताच लिहून पेन खाली ठेवला, म्हणजे जस्ट आय हॅव कम्प्लीट माय होमवर्क. म्हणजे आता जस्ट क्रिया पूर्ण झालेली आहे. चालू आहे का, नाही, क्रिया पूर्ण झालेली आहे. वर्तमान काळात पूर्ण झाली आहे, भूतकाळात पूर्ण झाली होती आणि भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल. क्रिया जेव्हा पूर्ण झालेली असते तेव्हा आपण या काळाचा उपयोग करतो. बरं, आता याचा जनरल फॉर्म्युला बघूयात. आपण पहिले लिहून घेऊयात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ओके. तर याचं सामान्य सूत्र आहे S + तिसरं बोट आहे, तिसरं रूप आहे नक्की. तर याच्या समोर फक्त लागतो हॅव, हॅज. हॅव, हॅज, V3 + ऑब्जेक्ट. बरोबर. आता मी जेव्हा तुम्हाला क्रियापदाची रूप शिकवली होती, टू बीचं रूप कुणासमोर काय लागतं, तेव्हा हॅव आणि हॅज शिकवलेला. तरी आज पुन्हा एकदा सांगते की हे जो आपला उजवा हात आहे, आय, वी, यू, दे, राम आणि सीता, या सगळ्यांच्या समोर हॅव लागतो. आणि आपल्या डाव्या हातावर जे करते सब्जेक्ट आहेत, ही, शी, इट, राम, सीता, या सगळ्यांच्या पुढं हॅज लागतो. मग आता याचे 2च मी तुम्हाला वाक्य करून दाखवते. आय हॅव लर्न. V3 काय आहे, याचा लर्न आहे. L कॅपिटल काढायची गरज नाही, LEARNED, लर्न इंग्लिश ग्रामर. हे झालं याचं वाक्य. आता आय सारखेच हॅव असणारे किती जण आहेत, वीच्या समोर पण हॅव लागतं, देच्या समोर पण हॅव लागतं, यूच्या समोर पण हॅव लागतं, आणि राम अँड सीता यांच्या समोर पण काय लागतं, हॅव लागतं. म्हणजे कसं, राम अँड सीता हॅव लर्न इंग्लिश ग्रामर, यू हॅव लर्न इंग्लिश ग्रामर, दे हॅव लर्न इंग्लिश ग्रामर.
वी हॅव लर्न इंग्लिश ग्रामर. म्हणजे इथून हॅव लर्न इंग्लिश ग्रामर या पाचही जणांना कॉमन आहे. म्हणजे आपण जे 10 सब्जेक्ट शिकलो होतो त्यातल्या 5 जणांच्या समोर हॅव लागणार. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव अँड राम अँड सीता हॅव. आता उरलेले जे 5 जण डाव्या हातावरचे ही, शी, इट, राम, सीता. आधी आपण लिहूयात ही, शी, इट, राम, सीता. ह्या सगळ्यांच्या समोर 5ही जणांच्या समोर हॅज लागणार आहे. काय लागणार आहे? हॅज लर्न. V3 क्रियापदाचं तिसरं रूप इंग्लिश ग्रामर. किती सोपं आहे बघा. ही हॅज लर्न इंग्लिश ग्रामर, शी हॅज लर्न इंग्लिश ग्रामर, इट हॅज लर्न इंग्लिश ग्रामर, राम हॅज लर्न इंग्लिश ग्रामर, सीता हॅज लर्न इंग्लिश ग्रामर. किती सोपं ओळखायचा? कसं ओळखायचा? हॅव आणि हॅज लागणार आणि क्रियापदाचं तिसरं रूप असणार म्हणजे तो परफेक्ट टेन्स असणार. कसं ओळखायचं? क्रियापदाचं तिसरं रूप फक्त ह्या बोटाकरताच रिझर्वड आहे. दुसरीकडे कुठेही तिसरं रूप वापरलं जात नाही. तर तिसरं रूप फक्त परफेक्ट टेन्स मध्येच म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट मध्ये वापरलं जातं. बाकी कुठेही V3 वापरला जात नाही आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वापरला जातो. पॅसिव्ह व्हॉइसचे जे सेंटेन्स, आता हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, डावा हात आपण ऍक्टिव्ह व्हॉइस साठी ठेवलाय आणि उजवा हात याच्या पुढचा जो टॉपिक आहे चेंज द व्हॉइस, याच्यामध्ये मी तुम्हाला उजवा हात शिकवणार. याच्यामध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइसची रचना बघतो ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला असतो आणि सब्जेक्ट सगळ्यात शेवटी असतो. तर आता सध्या आपण इथं बघूया, तिथं फोकस करूयात. तर V3 ह्या सगळ्या 12 काळामध्ये फक्त तिसऱ्या बोटाला म्हणजे तिसरा जो प्रकार आहे परफेक्ट टेन्स वाला, इथं ह्याच ठिकाणी तुमचा V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जाणार आहे. तर अशा प्रकारे हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स होता. यालाच आपण आता काय करूयात? परफेक्ट पास्ट करूयात. ओके. तर परफेक्ट पास करताना फार काही बदल करायचा नाही मला फॉर्म्युला सेम राहणार आहे. मी टॉपिकचं नाव चेंज केलं, परफेक्ट पास्ट टेन्स. फॉर्म्युल्यामध्ये काय होणार? जिथं हॅव हॅज होता त्या ठिकाणी काय येणार? हॅड येणार आहे. म्हणजे फॉर्म्युला काय झाला? जनरल फॉर्म्युला झाला यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. हे बघा, हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट फॉलोच करणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे करते क्रिया कशाने सुरुवात होणार आहे? सब्जेक्टने सुरुवात होणार आहे आणि ऑब्जेक्टनी एंड होणार आहे. त्यामुळे ह्या फॉर्म्युल्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट पाठ करायची गरजच नाही, मधलंच बघायचं तुम्हाला. इथं काय लागणार? हॅड आणि V3. म्हणजे या बोटावर काय लागणार? हॅड V3. बरोबर. आता 10 जण करतायत आपल्याकडे, 10 सोडून एकही करता एक्स्ट्राचा नाहीये. नावं बदलतील. राम आणि सीताच्या ऐवजी कुठल्याही मुलीचं नाव किंवा कुठल्याही मुलाचं नाव येईल. ह्या दोघांच्या ऐवजी कुणाच्या मुलीचं किंवा मुलीचं मुलांचं एकत्र नाव येईल. परफेक्ट पास्ट टेन्स साठी आपण फॉर्म्युला बघूयात परत एकदा. जनरल फॉर्म्युला तोच आहे, एस प्लस हॅव हॅजच्या ऐवजी फक्त काय येणार? पास्ट टेन्स आहे. म्हणून सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. 10 जणांच्या पुढे म्हणजे कोण? आय, वी, यू, दे, राम अँड सीता. परत ही, शी, इट, राम, सीता. सगळ्यांच्या समोर ही तर राम आणि सीता एकत्र होते, इथं राम वेगळा सीता वेगळी. ह्या सगळ्यांच्या समोर काय लागणार? हॅड लर्न इंग्लिश ग्रामर. काय येणार इथं? I had learned English grammar. You had learned English grammar. We had learned English grammar. They had learned English grammar. Ram and Sita had learned English grammar. He had learned English grammar. She had learned English grammar. It had learned English grammar. Ram had learned English grammar आणि सीता had learned English grammar. हॅव आणि हॅज सारखं याच्यामध्ये काही बदलत नाही. तर भूतकाळामध्ये हॅव आणि हॅज दोन्ही ठिकाणी हॅडच होतो, HAD हॅड होतो. ओके. मग अशा प्रकारे आपण पास्ट टेन्सचं सोपं आहे. आता याच्यात आपण फ्युचर टेन्स मध्ये करूया. म्हणजे प्रेझेंट फ्युचर परफेक्ट फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स काय होणार? इथं फॉर्म्युला इथून बदलणार. काय लागणार? इथे लागणार शल विल हॅव लागणार. काय लागणार? शल विल हॅव लागणार. हॅज नाही लागणार बरं इथं, कारण शल आणि विलनी ऑलरेडी हॅव याची जागा घेतली.
तर इथं शल विल हॅव प्लस V3 आणि ऑब्जेक्ट. ओके. आता तुम्हाला माहितीये शाल पांघरणारे मानाची मानकरी दोनच आहेत, आय आणि वी. त्याच्या समोर लागणार शल हॅव. बघा लिहून दाखवते. आय वी शल हॅव लर्न इंग्लिश ग्रामर. ओके. आता उरलेले 8 जण म्हणजे कोण? यू, दे, राम अँड सीता, परत ही, शी, इट, राम एकटा, सीता एकटी. या सगळ्यांसमोर काय लागणार? या सगळ्यांच्या समोर लागणार विल हॅव लर्न इंग्लिश ग्रामर. किती सोपं आहे बघा. आपण बोटावर फॉर्म्युले जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला काही करायची गरज नाही. परत एकदा रिपीट करू आपण. परफेक्ट फ्युचर साठी किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स साठी येस प्लस शल ऑब्लिक विल हॅव V3 प्लस ऑब्जेक्ट. कसं लक्षात ठेवायचं? इथे आता हॅव हॅज V3, हॅड V3, शल विल हॅव V3. तिसरं बोट, तिसरं रूप. अशा प्रकारे आपण 3 प्रकारचे काळ आता पाहिलेले आहे. पुढचं बोटाकडे जायचं आता. हे क्लिअर आहे. पुढचा आहे कुठला काळ आहे हा? परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे क्रिया चालू झाली होती पण ती पूर्ण झाली की नाही याचा काहीच अंदाज नाही. ना भविष्य काळात आहे, ना भूतकाळात आहे, ना वर्तमान काळात आहे. तेव्हा आपण कुठल्या काळाचा उपयोग करतो? परफेक्ट कंटिन्युअस या काळाचा उपयोग करतो. म्हणजे याच्यातून आपल्याला क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाली आहे की नाही याच्याबद्दल शंका असते. म्हणजे सुरू झाली होती, काय म्हणतो आपण याला? परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणूयात आपण. इथून बदलूयात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. काय आहे? लास्ट वाली जी फिंगर आहे, लिटिल फिंगर आपली जी करंगळी, त्यातला पहिला रकाना काय आहे? त्याचं नाव प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. याचं आता जनरल सूत्र बघूया. काय आहे याच्यामध्ये? सब्जेक्ट सुरुवातीला आहेच, मग काय हॅव किंवा हॅज प्लस बिन नावाचा पाहुणा येतो इथं, बिन, आणि क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट येतं. संपलं फॉर्म्युला. काय आहे? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. सुरुवातीला सब्जेक्ट, शेवटी ऑब्जेक्ट. फिक्स आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. मग राहिलं काय? हॅव हॅज बीन, V4 आणि ऑब्जेक्ट. ओके. आता तुम्हाला मग अशीच सांगितलं हॅव कुणाच्या समोर लागतो? तर ह्या उजव्या हाताच्या 5 जणांसमोर. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, राम अँड सीता हॅव. आणि ह्या 5 जणांच्या समोर हॅज लागतं. बघा एकत्र वाक्य करूया आपण. आय, वी, यू, दे, राम अँड सीता हॅव बीन लर्निंग. काय येणार इथं? लर्निंग येणार. काय येणार? लर्निंग इंग्लिश ग्रामर. क्रियापदाचं चौथं रूप, चौथं बोट, चौथं रूप. लक्षात ठेवणं खूप सोपं आहे बघा. तिसरं बोट, तिसरं रूप, चौथं बोट, चौथं रूप. मग लागणार काय? हॅव हॅज आणि बिन नावाचा पाहुणा येतो. बिन, BEEN. बरोबर. आता उरलेले जे आहे ही, शी, इट, राम, सीता, या सगळ्यांच्या समोर लागणार हॅज बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. समजलं? हा झाला आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ह्या चौथ्या बोटातला पहिला रकाना. सोपा आहे फॉर्म्युला. सब्जेक्टने सुरुवात होणार, ऑब्जेक्टनी एंड होणार. लक्षात काय ठेवायचंय? हॅव हॅज बीन, हॅव हॅज बीन. पुढे जर गेलो आपण, आता यालाच आपण बदलू. इथं प्रेझेंटच्या ऐवजी मी पास्ट करते. काय बदलणार मग? ह्या हॅव हॅजच्या ऐवजी हॅड येणार. फॉर्म्युला झाला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय बदललं? आता सगळ्यांच्या समोर हॅड लागणार. म्हणजे काय होणार? इथं मी असं पुसून टाकते, खालचं वाक्य पुसून टाकते. ह्या दोघांच्या समोर येणार हॅड बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर. म्हणजे बघा, आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर,
You had been learning English grammar. We had been learning English grammar. They had been learning English grammar. Ram and Sita had been learning English grammar. म्हणजे याचा अर्थ काय होतो की यांनी इंग्लिश ग्रामर शिकायला सुरुवात केलेली होती. मग आता पूर्ण झालंय की नाही याचा आपल्याला काही माहित नाही. मग हॅड बीन लर्निंग म्हणजे क्रियापदाचं हे भूतकाळात आहे. सुरू केलं होतं, संपलंय की नाही आय डोंट नो म्हणजे वी डोंट नो. म्हणून आपण काय करतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. जिथं क्रिया चालू तर झाली होती पण ती संपली की नाही याचा अंदाज नसतो, त्या याच्यामध्ये आपण परफेक्ट कंटिन्युअस या काळाचा उपयोग करतो. किती सोपं आहे बघा लक्षात ठेवणं. तर इथं होतं हॅव हॅज बीन V4, इथं हॅड बीन V4 आणि इथं शल विल हॅव बीन V4. आता पुढे आपण करूया चेंजेस. चला आता पुढचा काळ लास्ट फिंगर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बदलूयात. आता आपण हे वाक्य इथून आपलं सेमच येणार आहे. काय येईल आता इथे यस प्लस शल विल हॅव बीन V4 प्लस ऑब्जेक्ट. मग आता इथे काय लागणार आहे आपला बीन तर येणार, मग शल कुणासमोर लागणार शल हॅव बीन आणि इथे येणार विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर. लर्निंग इंग्लिश ग्रामर. ओके. आता इथं शल कुणाला लागतो आय आणि वी ला. आय शल हॅव बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर. वी शल हॅव बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर. तसंच आता उरलेले जे 8 जण आहेत ही शी इट राम सीता नंतर यू दे राम अँड सीता ह्या सगळ्या जणांच्या समोर काय लागणार विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर लागणार. बघा परत एकदा आपण छोटासा रिकॅप घेऊया. आपण आज 2 काळ बघितले परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. याचा फॉर्म्युला काय होता हॅव हॅज V3. याचा फॉर्म्युला होता हॅड V3. हा कुठला आहे पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स आहे. त्याचा फॉर्म्युला आहे हॅड V3. याचा फ्युचरचा फॉर्म्युला आहे परफेक्ट फ्युचरचा सब्जेक्ट प्लस शल विल दोघांपैकी एक आणि हॅव V3. आता पुढचं शेवटचं जे बोट आहे त्यातला पहिला जो काळ आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन V4 प्लस ऑब्जेक्ट. जर आपण पुढे गेलो दुसऱ्या रकान्यावर तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड बीन V4 आणि पुढं ऑब्जेक्ट. लास्टचा जो हे आहे तो आपण बोर्डवरच लिहिला आहे सब्जेक्ट प्लस शल विल हॅव बीन V4 आणि ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण काळांचे 12ही प्रकार बघितले. काल मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता. कुठलं क्रियापद दिलं होतं तर त्याच क्रियापदाची तुम्हाला उरलेली ह्याची सेंटेन्स करायचे आहेत. क्रियापद कुठलं दिलं होतं मी काल कोणी होमवर्क कंप्लीट केलाय कोण सांगणार मला कुठलं क्रियापद दिलं होतं सिंग sang sung सिंगिंग आणि सिंग्स हे क्रियापद दिले होते. हे आहे V1 V2 V3 V4 आणि V5. याचे तुम्हाला उरलेले दोन्ही प्रकारातली वाक्य करायची म्हणजे परफेक्टची पण करायची आणि परफेक्ट कंटिन्युअसची पण करायची. आता एकदम आपण काय केलं आता इथे 4ही प्रकार शिकून घेतले. 4ही प्रकारचे फॉर्म्युले 17व्या नंबरच्या दिवसाच्या चार्ट मध्ये एकाच चार्ट मध्ये आपण सगळ्या प्रकारच्या कर्त्यांचे सगळे फॉर्म्युले बघितलेत. जर तुम्ही तो चार्ट नीट त्याचा प्रिंट आउट काढला किंवा छान असा चिटकून ठेवला तर जाता येता पण तुम्हाला काळ नक्कीच समजतील. आणि आता आपण 18व्या आणि 19व्या व्हिडिओमध्ये तर 2 प्रकार बघितले सिंपल वाला लाईन नंतर कंटिन्युअस वाली लाईन आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस वाली लाईन. अशा प्रकारे आपले 12च्या 12 प्रकार शिकवून झालेले आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काळ ओळखायचा कसा आणि चेंज कसा करायचा हा काळाचा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 20 म्हणजे डे 20 असणार आहे.
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कळला असेल. काही शंका असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला अजून काही ग्रामरचे टॉपिक्स कव्हर करायचे असतील तर तेही सांगा. म्हणजे आपण ओळीनी 45 दिवसाची सिरीज पूर्ण करतोच आहे. एखादा टॉपिक असेल त्याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर ते पण कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.